नमस्कार भावांनो बहिणींनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आत्ताच प्रोमो पाहिला असेल की अंकिता वालावरकर म्हणजे कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध आहे आणि बिग बॉसमध्ये अतिशय सुंदर गेम दाखवते. तर तिला बिग बॉसने प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की या आठवड्यामध्ये इव्हिक्टेड झालेली स्पर्धक जी आहे ती अंकिता वालावलकर आहे. तर नेमकं सत्य काय, बिग बॉसचा खरंच प्रँक आहे का अंकिता सिक्रेट रूममध्ये जाणार, काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, या आठवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अभिजित, अंकिता आणि वर्षा मॅडम नेशनच्या राऊंडमध्ये आलेले आहेत. आता आपण कालचा टास्क पाहिलाच, त्यामध्ये वर्षा मॅडम यांना इम्युनिटी मिळालेली आहे, कॅप्टन पदासाठी ग्राह्य धरलेले आहेत आणि ते पुढच्या आठवड्यामध्ये कॅप्टन असतील. पण रितेश दादा काल म्हणालेली की जर वर्षा मॅडम या आठवड्यामध्ये इव्हिक्टेड होण्यापासून वाचल्या तरच वर्षा मॅडम कॅप्टन होऊ शकतात पुढच्या आठवड्यामध्ये. परंतु असा कसा प्रोमो डायरेक्ट रिलीज झाला की आत्तापर्यंत बिग बॉस मराठीचा आत्ता महिनाभर आपण बघतोय, म्हणजे प्रोमोज बघतोय, टीजर्स बघतोय, परंतु आत्तापर्यंत एक पण टीजर असा नव्हता आला म्हणजे इव्हिक्शनच्या आधीचा की हा स्पर्धक डायरेक्ट घराबाहेर जाणार, असं पहिल्यांदाच घडते. परंतु बरेचसे मुद्दे यात बोलण्याजोगे आहेत. कारण पहिला मुद्दा म्हणजे वोटिंग लाईन्स या आठवड्याभर बंद होत्या. वोटिंग लाईन्स जर बंद असल्या आठवड्याभर तर वोट्स झाले नसतील तर अंकिता बाहेर कशी काय जाऊ शकते. आणि या वोटिंग लाईन्स बंद का ठेवण्यात आले, का अभिजित निकी होती त्यामुळे वोटिंग लाईन या बंद ठेवण्यात आले का, हा पण मुद्दा सध्या उपस्थित होतोय. प्रेक्षक आहेत त्यांचं सपोर्ट अंकिता आणि वर्षा मॅडमला 100% आहे आणि अभिजितला पण आहे. परंतु निकी या आठवड्यात वाचली असती का नाही माहीत नाही, परंतु निकीने पण अप्रतिम असा गेम दाखवलेला. तर वाटतंय की अंकिताला जो इव्हिक्ट केले तो खरा एक प्रकारे प्रँकच असेल आणि असं वाटत आहे. किंवा बिग बॉसची एक सिक्रेट रूम असते. आता सिक्रेट रूम म्हटलं तर काय तुम्ही विचाराल, सिक्रेट रूम म्हणजे तो जो स्पर्धक आहे तो इलिमिनेट तर होत नाही, परंतु तो सर्व काही घरातल्या गोष्टी घडामोडी घडतात ते पाहू शकतो आणि त्या खेळामध्ये राहतो. तर अशा पद्धतीचा खेळ होऊ शकतो का. आता प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की सूरज आणि डीपी दादा रडत आहेत त्या व्हिडिओमध्ये. अंकिताला त्यांनी मिठी मारली, परंतु हा कुठेतरी प्रँकच वाटतोय असा. कारण आत्ता पण असं घडलं नाही की कोणता स्पर्धक बाहेर जातोय आणि बिग बॉसने एक स्पर्धक कोणता जाणार आहे हा सांगितलेला आहे. तर माझ्या मते हा आजचा एपिसोड पाहण्यासाठी हा प्रोमो काढलेला आहे का माहीत नाही. तर बघूया आज काय होतंय, आपल्याला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अंकिताचा गेम आपल्याला कसा वाटतो कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.